नमस्कार. आज आपण 12 घरात केतू काय फळ देणार आहे ते बघणार आहोत. तर पहिल्या घरात म्हणजे लग्नस्थानी केतू असता त्याचे सामान्यतः चांगले फळ मिळत नाही. तो मनुष्य रोगी आणि भयशील, चिंतातूर, उद्योगी, वातरोगी, क्रश शरीराचा असतो. विषबाधापासून त्याला त्रास असतो. कमरेत त्रासयुक्त असतो. स्वकीय लोकांशी नेहमी भांडण तंटा करणारा, लोभी, कंजूस, भ्रमिष्ट, दुर्जन संगतीमुळे वारंवार पीडा पावणारा असा असतो. त्याला पडण्यापासून वारंवार अपघात होतात. बांधवांचे सुख मिळत नाही. नेहमी स्त्रीविषयक चिंता लागलेली असते. मात्र हा केतू जर कुंभ राशीत लग्नी असेल तर संपत्ती व संतती यांचे चांगले सुख मिळते. तसेच हा मीन किंवा कर्क राशीत असून सुद्धा गुरुने शुभ संबंधित असेल तर तो मनुष्य मोठा उपदेश, वैराग्यशील व धर्मकर्मात निपुण होतो. गुरु शुक्राने शुभ केलेला असेल किंवा लग्नस्थ केतू फारच चांगला फळ देतो. आता आपण दुसऱ्या घरातील केतूचे फळ पाहूया. तृतीय स्थानी केतू असेल तर त्याला सर्व जगत जणू काय विरोधी असते. त्याला मुकरोग होतात. कुटुंबात पुष्कळ माणसांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्याच्यावर येते. त्याला फार कष्ट सोसावे लागतात आणि त्याच्यावर कोणीच प्रेम करत नाही. त्याला राजभयाची भीती नेहमी राहते. तो खोटं बोलणारा असतो. घाईघाईने अस्पष्ट बोलतो. त्याचा स्वभाव खोटं बोलणारा असतो. दुसऱ्याच्या दुःखात दुःख होईल अशी भाषा वापरतो. मात्र हा केतू आपल्या शुभ राशीत गुरुनी शुक्राने सुसंबंधित असता अतिशय सौख्य प्राप्त होते. धनधान्याचा धर्म करण्याचा हातून फार घडतो. कुटुंबात नेहमी धर्माचरण घडते. वैराग्यवृत्ती राहते. मात्र चंद्रयुक्त केतू तृतीय स्थानी असेल तर तो मनुष्य स्वतःच्याच बोलण्याने स्वतःवर संकट ओढावून घेतो. असं आहे दुसऱ्या स्थानातल्या केतूचं फळ. आता तृतीय स्थानातील केतू बघूया. केतू तृतीय स्थानात असता मनुष्य गुणी, धनवान होतो. त्याला शत्रूंचा नाश करण्याचे चांगले सामर्थ्य मिळते. वादविवादाची हौस असते. तो पराक्रमी, मात्र सुखहीन व बाहूंना पीडा पावणारा, शास्त्रज्ञाकडे प्रवृत्ती ठेवणारा, उदार, धैर्यशील, दानशील, लोकप्रिय व भाग्यशाली असा होतो. हा केतू शुभ संबंधित असेल तर भावंडाचे सौख्य मिळते. भागीदारीत लाभ होतात. स्त्री सौख्य चांगले मिळते. तीर्थयात्रा घडतात व पराक्रम कार्यसाधक होऊ शकतात. पण जर केतू अशुभ संबंधित असेल तर बंधुनाश होतो. विशेषतः लहान भावंडांना पीडा होते. स्त्री चिंता कायम राहते. हृदयरोग, बधिरता, कर्णरोग, अनाठायी पराक्रम दाखवणे व अपयशामुळे वारंवार विवळतात प्रांत होते. ही फळे मिळतात. त्यांचे प्रवास त्याला नेहमी अडचणीतच आणतात. तृतीय स्थानी मीन राशीचा केतू अध्यात्म विद्येत चांगली प्रगती दाखवतो. म्हणजे सर्वसाधारणतः तिसऱ्या घरातला केतू थोडीशी शुभ फळे देतो. आता आपण चौथ्या घरातला केतू बघूया. चतुर्थानी केतू असेल तर तो मनुष्य नेहमी दुसऱ्याचे दोष बाहेर काढणार असतो. आणि या दुर्गुणामुळे की काय माहित नाही, त्याला बंधुसौख्य मिळत नाही. त्याला मातृसुखी अल्प मिळते. मित्रवर्गाकडून नेहमी अपमान घडतात. त्याच्यावर अनेक खोटे आळ येतात. तो पितृधनाचा नाश करतो. हा केतू अशुभ संबंधित असेल तर विशेष करून बांधव व गोत्रजांचा नाश होतो. धननाश, देशांतर, सपत्नीकडून त्रास, विषप्रयोगाची बाधा, अशक्तपणा ही फळे मिळतात. पण हा केतू आपल्या शुभ राशीत व शुभग्रहाने शुभ संबंधित असता शूर, सत्यवादी, गोड बोलणारा, धनधान्ययुक्त, फार काल सुख भोगणारा, दीर्घायुष्य, मातृपितृ सुख भोगणारा, मित्र सौख्य लाभणारा, वाहनापासून सुख भोगणारा असा मनुष्य होतो. सामान्यतः चतुर्थ केतू असता मनुष्य स्थावर मिळकती संबंधी उदासीन असतो. आणि केतू आणि गुरुचा योग झाला असेल तर ते चांगले असते शुक्राबरोबर. केतू, गुरु, शुक्र. आता आपण पंचमातला केतू पाहूया. पंचमात केतू असता पाण्याला भित्रा माणूस असतो. लबाड असतो, रोगी असतो. त्याच्यापासून अन्य जनास उत्तम प्रोत्साहन मिळते. लोकांचे कल्याण त्याच्याकडून साधते. पण हा मनुष्याने स्वतः दरिद्री, उदासीन, कष्ट भोगणारा व धर्माचरण करणारा असतो. या माणसाला पुत्रदुःख, राजभय, भांडणतट्टे, भ्रात्यांचा नाश, विद्या, अपूर्ण फळे मिळतात.
त्याला संतती थोडी होते व त्यात कन्यांची संतती जास्त असते. तो स्वबुद्धीने खूप खर्च करतो. तो बलवान, कपटी, मत्सरी, भित्रा, उदररोगी असा असतो. हा केतू शुभ संबंधित असता मनुष्य पूर्ण वैराग्यशील होतो. वेदांताविषयीचे निरूपण त्याच्याकडून फार चांगले होते. तो एखाद्या शास्त्राविषयी भ्रमिष्ठच होऊन गेलेला असतो. एखाद्याला मठाधीश होऊन तो शकेल. तीर्थयात्रेची प्रवृत्ती चांगली असते. देशांतरवास घडतो. या पंचमस्त केतूने मनुष्याला मंत्र तंत्र ठिकाणची आवड उत्पन्न होऊन उपासनाही चांगली घडते. जन्मभर नोकरीच करावी लागते. मंत्र तंत्राचे आवड उत्पन्न होते. नोकरीचं व्यासंग करावं लागतं. भरपूर पैसा मिळवण्याजोगा एकही धंदा त्याच्याकडून होत नाही. अनेक व्यासंग करावे लागतात. आता आपण 6व्या घरातल्या राहूचं फळ बघूया. षष्ठस्थानी केतू असता मनुष्य बंधुप्रिय, मोठा, उदार, विद्या व्यासंगाने कीर्ती संपादन करणार होतो. त्याला मोठा अधिकार मिळतो. साधूजनांचा सहवास घडतो. शत्रू त्याच्यासमोर टिकायचे नाही. मातृपक्षाकडून मानहानी होते. पशूंचे सुख मिळते. प्रकृती निरोगी राहते. नेहमी लोकात आपल्या पूज्यत्वाचा मान मिळतो. त्याला पितृधन मिळू शकते. हा केतू शुभ राशीत असेल किंवा मंगळाशी शुभयोग करीत असेल तर स्वतःच्या सामर्थ्यावर असा मनुष्य दुसऱ्यास तुच्छ लेखणारा असतो. सर्व तत्वांची, पराक्रमांची मोठी घमेंड असते त्याला. तो पुष्कळदा मोठमोठी साहसाची कामे यशस्वी करतो. पण केतू पीडित असता व्याधी असते त्याला. व्यर्थ उर्मटपणा अंगी असतो. उपासना सिद्धीत जात नाही आणि पोकळ घमेंड मात्र राहते. ठिकठिकाणी निष्कारण भटकत असतो. विषारी जनावरे व पशु यांच्यामुळे अपघात होतात. ओठ व दात मलिन असतात. त्याचा जटाग्नी फार प्रदीप्त असतो व माया दाखवून तो लोकांना वारंवार फसवतो. आता आपण 7व्या घरातल्या केतूचं फळ बघूया. सप्तमात केतू असता गुणहीन स्त्री मिळते. स्वभाव आळशी असतो. झोपाळू, दिनवाने, भाषण करणारा, मूर्ख असतो. त्याला फारसा मान मिळत नाही. शत्रूंचे भय नेहमी राहते त्याला. कोर्ट कचेरीत अपयश येते. स्त्रीसुख मिळत नाही. चोरीचा वारंवार त्रास होतो. हा केतू बुद्धियुक्त असेल तर लग्न उशिरा होते. किंचित लग्न होते नाही. व्यभिचार कर्म घडते. हा मनुष्य कोठेही स्थिर राहत नाही. राहण्याचे स्थळ वारंवार बदलतो. वातव्याधी उत्पन्न होते. विधवा किंवा नीच जातीच्या स्त्रीशी संबंध ठेवण्यास लावतो. हा केतू शुभ संबंधित असेल किंवा 4, 8, 9 राशीत असेल तर सर्व काल गर्भप्राप्ती होते. मात्र त्याची चिंता कधीही कमी होत नाही. गुरुयुक्त केतू वैराग्य वृत्ती देतो व ग्रहसौख्य बरे मिळते. आता आपण 8व्या घरातील केतूचे फळ पाहूया. अष्टम स्थानी केतू असता मनुष्य परद्रव्य व परस्त्रियांची इच्छा रखतो. नेहमी करीत राहतो. त्याचे तेज कोठेही पडत नाही. तो साधू, देशी, गुप्त पिढीने व्याप्त असा असतो. त्याचा स्वभाव लोभी असतो. वाहनांपासून भय निर्माण होते. पाप कृत्ये लवकर उघडीस येतात. दंतरोग, वेड लागणे, नेत्रविकार, त्वचाविकार होतात. पण हा केतू जर 1, 2, 3, 4, 6 आणि 8 या राशीत असेल तर त्या मनुष्याला मोठे लाभ होतात. रवियुक्त या राशीत असता प्रवासापासून लाभ होतात. वाहनांच्या धंद्यात द्रव्य लाभ होतो. आता आपण नवम घरातला केतू बघूया. नवम स्थानी केतू असता मनुष्य रागीट, वक्ता, धर्महीन, परनिंदक, दांभिक, द्वेषी, निरुत्साही, पुराणप्रिय व विचित्राने युक्त असतो. त्याला सुखाची इच्छा फार असते. तो नीच सहवासाने लाभ पावतो. बंधू शोक्य मिळत नाही. कदाचित वंशवृद्धी देखील खुंटते. तो पितृदोष करतो. ढोंगीपणामुळे जगात त्याचा उपवास होतो. तो पवित्र आचरणाचा बाह्य देखावा करून व्यभिचारी गुप्त पातकेही करतो. त्याला बाहुपीडा होते. शनियुक्त मिथुन राशीत असेल तर त्याची स्थिती भयंकर वाईट असते. त्याला दारोदार पेटासाठी भटकावे लागते. तुरुंगातही जावे लागते. नवमातील केतूमुळे परधर्मायापासून भाग्यवृत्ती होते. नवमात शुभ संबंधित केतू असता मनुष्य राज्यमंत्री होतो. त्याची सत्कीर्ती सर्वत्र पसरते. तपाचरणात मान मिळतो आणि बलवान, दिनशील, कृपाळू, धर्मचरण बुद्धी असा होतो. मीन राशीचा केतू गुरुयुक्त केतू नवम स्थानात असेल तर मात्र धर्मचारण फार चांगले घडते.
आता आपण दशम स्थानातला केतू पाहूया. दशम स्थानी केतू असता मनुष्य बुद्धिमान, कारागीर, आत्मज्ञानी, लोकावर प्रेम करणारा, तप प्रकृती, शूर व प्रवासी होतो. दुर्जनासही तो आश्रय देतो. व्यापार किंवा खाजगी धंदे लाभदायक होत नाहीत. स्थानिक केतू संबंधित असता फार मोठे भाग्य त्याला प्राप्त होते. 1, 2, 6 आणि 8 राशीत केतू असता शत्रूंचा नाश सहज होऊ शकतो. नोकरी चांगली मिळते. मिथुनेत असेल तर वैभव चक्क होतो. कन्येत असेल तर सामान्यतः साधारणतः दुःख सुख राहते. 4, 8, 7, 10 राशीत तर प्रवास फार करवतो. हा केतू अशुभ संबंधित असेल ओढावून घेतो. वाहनापासून अपघात आणि वातपिडा होते. पितृसुखाचा त्वरित नाश करतो. पित्याच्या त्यांच्याकडून सर्वदा अपमान होतो. आता आपण 11व्या घरातला केतू बघूया. एकादश स्थानी केतू असता तो मनुष्य पराक्रमी, लोकांवर प्रेम करणारा, समाधानी वृत्तीचा, मान्यता पावणारा, सत्कर्मे करण्यात गुंतलेला असा असतो. प्रतिष्ठित, सुंदर, मदिराने युक्त, शृंगारप्रिय, उदार, शास्त्रज्ञ, धनुराशी असतो. त्याला सत्कर्माचे फळ फार लवकर मिळते. हाती घेतलेले कार्य पूर्ण केल्याशिवाय सोडायचं नाही तो, असा त्याचा स्वभाव असतो. सर्व फले केतू शुभ संबंधित असेल तरच मिळतात. जर अशुभ संबंधित केतू असेल तर त्याला गुह्य रोग होतात. संततीत दुर्भाग्यशील होतो. मित्रापासून वारंवार भलतीच सल्लामसलत म्हणून त्रास होतो. आता आपण 12व्या घरातला केतू. द्वादशस्थानी केतू असेल तर पूर्वार्जित धन घालवणारा, चंचल, दुर्गुणी मनुष्य होतो. दुष्कृत्याकडे त्याचा धनव्यय होतो. हा शुभाचार्य संग्रहात मित्रा, गुह्यरोगे, स्वतःच्या दुष्कृत्यामुळे तुरुंगवास भोगणारा, ऋणग्रस्त होतो. केतू हा शुक्रचंद्रयुक्त असता व्यभिचारी व पापी होतो. मात्र या स्थानात बुधगृहने शुभ संबंधित केतू असता त्याचा खर्च सत्कर्माकडे होतो. व्यापारात चांगला लाभ होतो. साधू वृत्ती राहते. थोर धर्मकृत्य हातून घडतात. असा केतू परलोकी सद्गती देणार असतो. 12व्या घरातला केतू असेल तर त्याला सद्गती मिळते, पुनर्जन्म होत नाही. असे आहेत हे 12 घरातील केतूची फळे. सो अशी आहेत ती 12 स्थानांची केतूची फळे. हे काही नोट्स आहेत जे तुम्ही नेहमी रेफर करू शकता. आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.